या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जळगाव, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? जळगाव, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 800 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता जिल्हा हा निर्माण झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फोंडा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी MPSC वाला घेऊन येत आहे संग्राम बॅच। ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे। ही एक पूर्ण वर्षभर चालणारी बॅच आहे, त्यामुळे ही बॅच खूपच महत्त्वाची आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे। या बॅचमध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला ही बॅच मिळणार आहे। या बॅचमध्ये तुम्हाला डेली नोट्स पण असतील आणि रेग्युलर मॉक टेस्ट पण असतील, जेणेकरून तुमचा सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे। फक्त 2999 तुम्हाला पूर्ण बॅच ही मिळणार आहे। जर तुम्ही आपला PSC 021 हा कोड यूज केल्यास तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे। तरी सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे। या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे, वर्षभर चालणारी बॅच आहे, सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे। प्रश्न क्रमांक 7, भंडारदरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आर्थर सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे? भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, चंद्रपूर जिल्ह्यामधले बल्लारपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? चंद्रपूर जिल्ह्यामधले बल्लारपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भंडारा जिल्ह्यातील बोंदलकसा हे खालीलपैकी काय आहे? भंडारा जिल्ह्यामधले बोंदलकसा हे खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारला गेला होता? भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारला गेला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 क्रांतिकारकांनी 12 मे सन 1857 दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले होते? क्रांतिकारकांनी 12 मे सन 1857 दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह जफर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कधी घडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1922 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर भाऊदाजी लाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सेरवली रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रामधल्या पहिल्या स्वतंत्र अशा महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सायकोलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भूमिती या शास्त्राचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? भूमिती या शास्त्राचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युक्लिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जीवाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मानवाला खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले? मानवाला खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 होमोसेपियन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राजीव नीरज अंबुज हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? राजीव नीरज अंबुज हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अजातशत्रू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी मन आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार. आपल्या ठिकाणी योग्य जास्त जुळणारी मन ओळखायची आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाक्यप्रचार आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर वाक्यप्रचार आहे हात ओला करणे. आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाच देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सत्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. सत्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक 3 गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात. उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती समोर शपथ घेतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आंतरराष्ट्रीय शांतता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भंडारदरा धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. भंडारदरा या धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामधील सर्वात पूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 12 काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वेंगुर्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सन 1885 राष्ट्रीय स्थापनेच्या वेळी खालीलपैकी कोण व्हाईसरॉय होते. सन 1885च्या राष्ट्रीय सभेच्या वेळी खालीलपैकी कोण व्हाईसरॉय होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डफरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 देशबंधू खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात. देशबंधू खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता. भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1897 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 इस्रो या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. इस्रो या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बेंगळुरू शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बगदाद खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे. बगदाद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इराकची राजधानी बगदाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक दूध दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला. जागतिक दूध दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तरुण सागर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल.